आपल्या इतिहासाचे प्रश्न. पहिला हा पहा, मोपलांचा बंड, कोळांचा उठाव, संथालांचा उठाव, भिल्लांचा उठाव, असे हे उठाव यावरती येणारे प्रश्न आयोगाचे फेवरेट आहेत. आधी तुम्हाला वन लाइनर विचारलं जायचं की बाबा मोपलांचा उठाव खालीलपैकी कुठल्या ठिकाणी झाला किंवा कोणाच्या अंतर्गत झाला, कोण लीडर होतं याचं. भिल्लांचा उठाव, कोळांचा उठाव, लीडर कोण होतं असं विचारलं जायचं. पण आता जसं राज्यसेवेमध्ये विचारलं जातंय आपल्याला यामध्ये जोड्या लावासारखे प्रश्न विचारतात की हा बंड आणि कुठल्या एरियामध्ये झालाय हा बंड. मग आता मोपलांचा बंड पहा, हा झालेला आहे केरळच्या एरियामध्ये, राईट, मोपला रेबेलियन. मग कोलांचा उठाव हा झालाय बिहारच्या एरियामध्ये. मग संथाळांचा उठाव हा झालाय बंगालच्या एरियामध्ये आणि भिल्लांचा उठाव खानदेशात महाराष्ट्रामध्ये. ओके, याच्याबद्दल आपल्या हिस्ट्रीच्या माइंड मॅपमध्ये पेज नंबर 76 वरती आपले जेवढे काही रेव्होल्युशन्स आहे, रेबेलियन्स आहेत, वेगवेगळ्या जमातींचे उठाव किंवा शेतकऱ्यांचे उठाव, त्याचं सेपरेट आपण टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये माहिती घेत असतो. चळवळ कुठली आहे, कुठल्या वर्षी झाली आहे, कोणी त्याचं नेतृत्व केलं, कुठल्या क्षेत्रामध्ये झालेलं आहे, या चळवळीचं कारण काय होतं आणि या चळवळीचा शेवटी परिणाम काय झाला, असं आपण कव्हर करत असतो. त्यामध्ये पहा, हा भिल्लांचा उठाव खानदेशमधला, कोळांचा उठाव आंध्र प्रदेशमधला, राईट. त्यानंतर संथालांचा उठाव हा भागलपूर, राजमहल टेकड्या इथला, जो तेव्हा आता आपण झारखंडचा एरिया म्हणतो त्या एरियाला, राईट. मग इथं मोपलांचा बंड पहा, हा मलाबार आणि केरळ रिजनमधला मोपला बंड. त्यामध्ये नेतृत्व कोणी केलं, काय याचं कारण होतं, ही चळवळ हिंसक का झाली, यामध्ये हिंदू आणि मुस्लिमांमध्ये का भांडणं झाली, ही सर्व कव्हर केलेलं आहे पॉईंट, राईट.